इथे खाली ठेवा असं ठेवा. नमस्कार सर. नमस्कार, मी राजेश चव्हाण, न्यूज मराठी .live. आज माझीवाडा इथे रुस्तमजी ह्या कॉम्प्लेक्समध्ये आलेलं आहे. इथे मोठी महादुर्गापूजा चालू आहे. दुर्गापूजा चालू आहे. त्या संदर्भात ह्या जे मंडळाचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी मी 2 शब्द जाणून घेतो. ही जी दुर्गापूजा तुमची चालू आहे ती किती वर्षापासून चालू आहे? गेल्या 7 वर्षापासून आमचा हा दुर्गापूजा आम्ही चालू केलेला आहे इथे. अच्छा. आणि आम्ही सगळे मिळून ही दुर्गापूजा इथे करतो. अच्छा. आणि ही दुर्गापूजा करण्यापूर्वी कॉम्प्लेक्सची सर्व लोक असतात का, तुम्ही फक्त एक फॅमिली? तर लगभग कॉम्प्लेक्सची सगळी माणसं इथे असतात आणि भक्तिभावाने सर्वजण इथे हजर असतात पूजेला. म्हणजे संध्याकाळी तुम्ही जर याल इथे तुम्हाला 2 आमची आय विंग आणि जे विंग, इथे तुम्हाला पाया ठेवायला जागा भेटणार नाही. एवढ्या लोकांची आत्ता जस्ट घरी गेलेत सगळे, कारण दुपारची जेवण वगैरे करून आत्ता घरी गेलेत. आता संध्याकाळी जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला हे भेटणारच नाही. म्हणजे आज जी काय संध्याकाळची तुम्ही दुर्गापूजा जी काय ठेवली आहे, हो, त्या संदर्भात म्हणजे कोण बोलवलं आहे, कोणाला तुम्ही इथे एक्झॅक्टली? कोणी बोलवलं म्हणजे हे काय म्हणताय तुम्ही? जे इथे आता जी दुर्गापूजा आहे त्या तिथे प्रोग्राम आहे. हो, ते नाही, आमची इन हाऊस प्रोग्राम आहे. हो, सगळे. म्हणजे आमच्याकडे एक महत्त्वाचे असतो की कन्यापूजा. म्हणजे एक कन्या, आमच्या जो एक जे कन्या असतात ते कन्याच्या पूजा असतो. कन्यांच्या पूजा आणि त्यांना भोजनवर दिलं जातं. हो. आणि बाकीचे जे आमच्याकडे ही जे स्पेशालिटी आहे आपली पूजेची आणि ही देवीची स्पेशालिटी आहे, ही देवी तुम्हाला बाकीचे लोकांचा काय गैरसमज होतो की नवरात्र आणि दुर्गादेवी नाही. दुर्गादेवीचा हा आहेत की फॅमिली सहित ते आमच्याकडे येतात. म्हणजे त्यांची 2 कन्या आहेत, गणेश आणि कार्तिक, आणि सरस्वती आणि लक्ष्मी. हे त्यांची कंप्लीट फॅमिली घेऊन ते 5 दिवसासाठी आमच्याकडे येतात आणि एन्जॉय करायला येतात. बरोबर. म्हणजे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती जी चालवत आहे ती बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की हे जे तुम्ही आज जे काय हे दुर्गा मातेचं पूर्ण हे जे काय थाटामाटाने उभं केलं आहे ते खरोखर जी संस्कृती जोपासली जाते त्याच्यामध्ये तुम्ही एकदम सक्सेसफुल आहात. आणि आई दुर्गेचा तुम्हाला आशीर्वाद भरपूर प्रमाणात मिळतच आहे. तरी तुम्ही ही जी पूजा करता त्याच्यामध्ये सर्व गोष्टी जे येणारे भक्तजन आणि जे बाकीचे येणारे पुजारी यांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल. आणि एवढे 2 शब्द मी आता न्यूज मराठी .live मुख्य संपादक राजेश चव्हाण. धन्यवाद.